यशस्वी हो. बरं झालं आलात. कधीची वाट बघते मी तुमची. काम झालंय ना? पण वैशूला काम दिले आणि होणार नाही असं होईल का? झाले काम. गुड. हुशार दिसतेस. पण केलंस कसं हे सगळं? त्यात काय करायचंय? भोळ्या भाबड्या लोकांना जर अशा पिना मारायच्या, जरा इमोशनल ब्लॅकमेल करायचं, बस काम होऊन जातं. आज तशा सट्टासट पिना मारल्यात मी. चला, मल्हार भाऊजीने हातात कात्री घेतली केस कापायला. उशीर नको व्हायला. चला. मल्हारने आता एक जरी केस कापला ना तरी तो अडकला. बिचारा मल्हार. एनिवे, हे घे, त्याच्यात हायलाइट केलं तेवढंच वाच. पनिश जाऊ दे, मी सांगते, मराठीत सांगते. त्याच्यात असं लिहिलंय की मल्हारने कोकोच सलून सोडून दुसऱ्या कुठल्याही सलूनमध्ये जर काम केलं तर तो या कराराचा भंग ठरेल. त्यामुळे त्याने कुठलेही नियम मोडले किंवा कराराचा भंग केला तर मी म्हणजे कोमल कोलते त्याच्यावर कायदेशीररित्या कारवाई करू शकते. ये बात. मॅडम, निघायचं? लेट झाला का मला? आलात हेच नशीब. चला. जा जा, तुम्ही पण जा. शुभ कार्याला अजिबात उशीर नको. एकदा का भाऊजी जेलमध्ये गेले ना की त्या मीराचं सलून बंदच पडणार. कसं आहे, आज भाऊजींनी जी कात्री हातात घेतली ना ती थेट मीराच्या गळ्याला लागणार आहे. जा जा जा. कोको मॅम, तुम्ही? हो, मीच. मी मल्हारला लीगल नोटीस द्यायला आली आहे. मिस्टर मल्हार आणि माझ्या अशील कोको मॅडम यांच्यामध्ये जे लीगल ॲग्रीमेंट आहे त्याप्रमाणे मिस्टर मल्हार कोकोच सलून सोडून इतरत्र कुठेही काम करू शकणार नाही. आणि जर का त्यांनी असं केलं तर माझ्या अशील कोको मॅडम त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करू शकतील. आता तुम्ही बघताच आहात, कोकोच सलून सोडून मिस्टर मल्हार इथे काम करत आहेत. त्यामुळे ही लीगल नोटीस. थोडक्यात काय, रूल्स फॉलो झालेच नाहीयेत. सो मिसेस मीरा, रूल नुसार मल्हारला अटक होऊच शकते. एक मिनिट. त्यांनी या सलूनमध्ये काहीच काम केलेलं नाहीये. He didn't do my haircut, see? What? Yeah. येस मॅम, मी त्यांचा हेअरकट केलाच नाही. सॉरी मॅम, एक मिनिट. सॉरी मॅम. काय काय झालं? मल्हार, तू कोको मॅम बरोबर एक अग्रीमेंट केलेस, लक्षात आहे का तुझ्या? त्या अग्रीमेंटमध्ये असं लिहिलंय की तू कोको सलूनमध्ये काम करत असताना इतर कुठेही काम करू शकत नाही. हे बघ, आज जर का हा हेअरकट तू केलास आणि उद्या कोको मॅमला कळलं ना तर त्या उगाच काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट करतील. तुला माहिती आहे ना, अशा संधीसाठी टपून बसलेल्या असतात त्या. आणि आता जेव्हा आपण स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहोत ना, तेव्हा माझ्या नवऱ्यावर एक नवीन संकट ओढवलेलं मला नाही आवडणार. मीरा, हे बघ, मला कळतंय तुझं म्हणणं, पण हे बघ कसं कळेल त्यांना?
आपल्यातलं कोण सांगणार आहे? आणि आत्ताची वेळ महत्वाची आहे. मल्हार प्लीज तू हे काम करू नकोस. हा हेअरकट नको करूस तू, प्लीज प्लीज. यार वा वा मल्हार वा, काय हुशार बायको मिळाले रे तुला. ठीक आहे, तू नसशील केस कापले किंवा कापणारही नाहीस, पण मग या मॅडमचे केस कोण कापणार? कारण मीराचे हात तर भाजलेत, त्यामुळे ती डेफिनेटली कापू नाही शकणार. ओके, इथल्या सगळ्यांना मी एक छोटीशी आयडिया देते. मॅम तुम्हाला सुद्धा एक आयडिया देते. मल्हार इथे केस कापू शकत नाही किंवा अन्य कोणतीही सर्व्हिस देऊ शकत नाही, कारण मल्हार हा माझ्या सलॉनचा एम्प्लॉई आहे आणि त्यांनी माझ्याकडे अग्रीमेंट साईन केलाय. सो आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू, तुम्ही तुमचा वेळ नका वाया घालवू, कारण ही तर केस कापू शकणार नाही, हा केस कापू शकणार नाही. अँड टाइम इज प्रेशियस, टाइम इज मनी. सो तुम्ही इथला सगळा गलथान कारभार बघताच आहात. तुम्हाला इतर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर प्लीज कॅरी ऑन, नका इथे अडकून पडू. ओके देन, टाइम टू लिव्ह. मॅम आम्ही कायदा फॉलो करणारी माणसं, अँड आय वॉज नॉट अवेअर ऑफ दिस अग्रीमेंट. आणि अग्रीमेंटमध्ये तसे क्लॉज असतील तर ऑफकोर्स मल्हारला माझे केस नाही कापता येणार. अँड आय डोंट थिंक इन दिस कंडिशन मीरा ऑल्सो कॅन मॅनेज दिस, राईट मीरा? आय एम सो सॉरी गाईज, यू मिस्ड द अपॉर्च्युनिटी. आय हॅव टू लिव्ह. प्लीज कोणीतरी माझं हे अपहरण काढा. कोको मॅडम, फक्त एकदा तुमच्या अग्रीमेंटमधनं सूट द्या ना त्याला. हे बघा, तुम्ही ठरवलं ना तर तुम्ही काहीही करू शकता. अगदीच, मी ठरवलं तर तुमचे सगळे प्रॉब्लेम मी चुटकी सरशी सॉल्व्ह करू शकते. हो प्लीज. पण जर का मी ठरवलं तर तुम्हा सगळ्यांना आयुष्यातून उठवू सुद्धा शकते. Give me my purse, please. Yeah. तुमचा हेअरकट होणार. But how it's possible? Because agreement मध्ये तसे क्लॉजेस आहेत मल्हार. मॅम, मी नाही तुमचा हेअरकट करणार, मीरा तुमचा हेअरकट करेल. What? येस मीरा, तू यांचा हेअरकट करणार आहेस. स्त्रीमध्ये केवढी ताकद आहे ना, याची कल्पना कुणालाच नाहीये. खुद्द स्त्रीलाच नाहीये. स्त्रीने जर मनात आणलं ना, ही पृथ्वी जी आपल्या भोवती फिरतीये ना, तिचं फिरणं ती बंद करू शकते. स्त्रीने जर मनात आणलं ना, तर या जगाची उलथापालथ ती करू शकते. फुलासारखी कोमल नाजूक दिसणारी ही स्त्री गरज पडली तर रणरागिणी सुद्धा होऊ शकते. आणि स्त्री ही जर माझ्या बायकोसारखी असेल ना, तर तिच्यासाठी काहीच अशक्य नाहीये. यमाने घेतलेले प्राण सुद्धा ती खेचून आणू शकते. मीरा, मी उगाचच नाही म्हणत आहे अगं. तुला आठवतंय, माझा ऍक्सिडेंट झाल्यानंतर माझे हातपाय काम करणं बंद झालं होतं. डॉक्टरांनी स्वतः सांगितलं होतं की या गोष्टी ठीक व्हायला वेळ लागेल किंवा कदाचित मी पुन्हा स्वतःच्या पायावर उभाही राहू शकणार नाही. पण या परिस्थितीत मीरा, तू मला खंबीर बनवलंस. त्या हेअरस्टायलिंगच्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तू मला मोटिवेट केलंस.
बरं तू इथवरच थांबली नाहीस मीरा. ती कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी तुम्हाला हिम्मत दिलीस आणि मी खरंच ती कॉम्पिटिशन जिंकलो. मीरा, ज्या गोष्टी शक्य नव्हत्या ना त्या गोष्टी तू शक्य करून दाखवल्या. हे माझं अर्ध शरीर ना मीरा अधू झालं होतं, पण तेव्हा खऱ्या अर्थाने तू माझी अर्धांगिणी झालीस. एवढंच नाही मीरा, माझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी तू स्वतःच्या जीवाचं रान करतेस, माझ्या घरच्यांचा विरोध पत्करतेस, सतत लोकांचा अपमान सहन करतेस, टीका टोमणे सहन करतेस. बरं हे एवढं सगळं होऊनही तू खचतच नाहीस मीरा. आणि हे सर्वसामान्य लोकांना जमण्यासारखं नाहीये मीरा. हे फक्त तुलाच जमतं, कारण तुझ्यामध्ये ती ताकद आहे मीरा. आणि सगळ्यात महत्वाचं, तू एक स्त्री आहेस म्हणून तुला जमतं. मीरा, जर तू ठरवलंस ना तर तुझ्यामधली ती ताकद तू जागृत करू शकतेस. आज ती वेळ आहे. तुझ्यामधली ती ताकद जागृत करण्याची वेळ आली आहे. दाखव सगळ्यांना मीरा, तू कोण आहेस, तू काय आहेस. दाखव सगळ्यांना. माझा विश्वास आहे तुझ्यावर, तू करू शकतेस. तू यांचा हेअर कट करू शकतेस, माझा विश्वास आहे. कम ऑन मीरा, कम ऑन, यू कॅन डू इट. कम ऑन. मी करेन हेअरकट. आर यू श्योर मीरा? हो मॅम, बसा ना तुम्ही. ओके, कम ऑन, कम. Oh wow, Meera, you have done fantastic job, dear. I mean, in this condition also, तू इतका छान हेअरकट केलायस माझा. इम्प्रेस्ड हा. मीरा, आय थिंक मला दुसऱ्या सलून मध्ये जायची गरज नाहीये. मला माझा हिरा सापडलाय. सगळ्यांचे चेहरे पांढरे फटफटीत पडले असतील ना. नाही, तुम्ही एवढे नियम समजावून सांगितल्यानंतर दुसरं काय होणार आहे. वाट लागली असेल ना तिकडे. वकील साहेब, तुम्ही पोलिसांना बोलवलं की नाही? हा, नाही बोलवलंय का? मी फोन करू का? थांबा, मी फोन करते. थांबा. मल्हारने केस नाही कापले, कळलं तुम्हाला? मल्हारने केस नाही कापले कारण त्याला ह्या सगळ्या अग्रीमेंटची, त्यातल्या क्लॉजेसची आयडिया होती. त्याला माहिती होतं की त्याने जर का केस कापले तर मी त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करू शकते. कळलं तुम्हाला? त्यामुळे मल्हारने केस नाही कापले. असं कसं? मग जर मल्हार भाऊजींनी केस कापले नाहीत तर मग कुणी कापले? अहो, मीरा नाही कापू शकत, तिचे हात भाजलेत ना. मग मल्हार भाऊजींनी नाही कापले, मग कुणी कापले केस? केस मीरानीच कापले.
मीरानीच कापले, कारण त्या मल्हारने त्या मीराला असं काही मोटिवेट केलं की तुमच्या हिरोईननी 60 त्या इन्व्हेस्टरचे केस कापले आणि ती इन्व्हेस्टर इम्प्रेस झाली आणि आता ती इन्व्हेस्टर त्यांच्या सलॉनमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार आहे. कळलं? तुम्हाला काय म्हणायचंय? आपला सगळा प्लॅन फसलाय. शट अप इडियट. आता आपल्या 4 ब्रँच असणार आणि आपला पगार डबल 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 डबल. अरे डबल काय, ट्रिपल पण देतील आता आपल्याला. ए पण मीरा ज्या ब्रँचला असणार ना त्याच ब्रँचला मी काम करणार. कळलं? काही गे, तुझं तूच ठरवणार सगळं. अरे दिल्ली अजून खूप दूर आहे. अरे दिल्ली अजून खूप दूर आहे. अरे दिल्ली कधीच फत्ते केली आहे. आपण फत्ते केली आहे, फत्ते केली आहे. एक मिनिट. अजून सगळं फायनल व्हायचंय, कळलं ना? अरे फायनल तर होऊ द्या आधी. या डेफिनेटली लेट यू नो. ओके बाय. फायनलच आहे ऑलमोस्ट सगळं. ओके जस्ट फ्यू फॉर्मॅलिटीज अँड वी आर डन. एक कॉन्ट्रॅक्ट साइन करायचंय बस. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. खरं तर तुमचे आभार कसे मानू ना कळत नाहीये मला. संधी द्यायची की नाही तुमच्या हातात होतं आणि तुम्ही ती आम्हाला दिलीत. थँक्यू. नो मीरा, माझे आभार मानायची तुला काही एक गरज नाही. आय हॅव डन नथिंग. जे काही केले ते तुम्ही सगळ्यांनी केलंय, राईट? बट मीरा, आय मस्ट से यू आर व्हेरी लकी गर्ल. हा मल्हार सारखा एवढा गुणी आणि एवढा प्रेम करणारा नवरा तुला मिळालाय. यू नो, वी युजली से की एका सक्सेसफुल पुरुषाच्या मागे एका बाईचा हात असतो. पण कन्व्हिनियंटली आपण सगळे विसरतो की एका यशस्वी बाईच्या मागे सुद्धा एका पुरुषाचा हात असतो. अँड इन दॅट केस ऑल क्रेडिट गोज टू मल्हार, राईट? सो कम ऑन गाइज, गिअर अप. आपल्याला सगळ्यांना खूप काम करायचंय. ओके, मार्केट इज रिअली व्हेरी व्हेरी टफ. आपल्याला सगळ्यांना खूप हार्डवर्क करावं लागेल. तुम्हा सगळ्यांची तयारी आहे ना? येस मॅम. हा, हे बघा, तुम्हाला सर्वे करावा लागेल, सगळ्यांना मॅच करावं लागेल, तशी तयारी करावी लागेल. हा या मीरा, बट आय एम व्हेरी व्हेरी मच रिलॅक्स्ड नाउ. बिकॉज मल्हारचं आणि तुझं बॉन्डिंग बघता मला असं वाटतंय की सगळ्या सिच्युएशन तुम्ही दोघं जण अगदी व्यवस्थित हँडल कराल. मला काही एक टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आय एम व्हेरी मच कॉन्फिडेंट नाउ. सो कामाला लागूया. काय सगळे तयार आहात ना? कम ऑन देन, ऑल द व्हेरी बेस्ट. बाय. काय वैशू वहिनी कोको मॅम सोबत आहेत? हो, मल्हारला कायदेशीर गोष्टींमध्ये अडकवण्याच्या कोकोच्या प्लॅनमध्ये आपली वैशू सुद्धा सामील आहे. गॅस पेटत नाहीये, लाइटर खराब आहे. कुठे ठेवली यांनी माचीस? पेटत नाहीये? काय काहीही पेटवण्याचा प्रयत्न करताय तर पेटत नाहीये का? कितीही आग लावा, लागत नाहीये. याचा अर्थ कळत नाहीये तुम्हाला? काय बोलतेस ना ते जरा नीट बोल. कळत नाहीये तुला?
मगाशी मी तिला कोकोच्या गाडीपाशी पाहिलं. कोकोशी गप्पा मारत होतीस तू. हा, एवढा काय गुलुगुलू गप्पा चालल्या होत्या ग दोघींच्या? आई, एवढ्या मोठ्या सलूनची मालकीण जेव्हा आपल्या घरी येते ना तेव्हा विचारपूस करावी लागते. आणि मी मुळात हे विचारायला गेले होते की बाई काही नवीन संकट नाही आणत आहेस ना घरावर, काही ठरवलंयस का आमच्या घराच्या बाबतीत, काही ठरवलं असेल तर सांग. एवढंच विचारायचं होतं.